प्रशासनाचा, नवी मुंबई महानगर प्रशासनाचा। नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। डोंबिवलीतील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश अद्यापही अंधारात आहे। अधिसूचना निघून 14 महिने लोटले तरी महापालिकेने गावांचा ताबा घेतलेला नाही। सर्वपक्षीय विकास समितीच्या प्रयत्नांना केवळ आश्वासने मिळत असून कृती मात्र शून्यच आहे। यामुळे ग्रामस्थात नाराजी आहे। राज्य शासनाने 14 गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशाचा GR काढल्यानंतर 14 महिने लोटले आहेत, मात्र प्रत्यक्षात गावांचा ताबा महापालिकेकडे सोपवलेला नाही। 6500 कोटींच्या निधीची मागणी, मंत्र्यांच्या भेटीगाठी आणि निषेध आंदोलन यामधूनही ठोस निर्णय होत नसल्याने गावांचा विकास रखडला आहे। सोमवारी झालेल्या आंदोलनात काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात राजीनामे सादर न झाल्याने आंदोलनाची परिणती केवळ एका कार्यक्रमात झाल्याची चर्चा रंगली आहे। 14 गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च 25ला राज्य शासनाने GR काढून विकास समितीच्या माध्यमातून 14 गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्यावर्षी, पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि 14 गावांचा विकास रखडला गेला। मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी, आमचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही आयुक्तांशी भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये 14 गावांसाठी तरतूद करावी। राज्य शासनाने GR काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत, तिथे जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल, आरोग्य सुविधेचं काम असेल, तुमचा पाण्याचा विषय असेल, रस्त्यांची विषय असेल, ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा। त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते त्यांच्यासमोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब कामं करू आणि कामही चालू झाली। पण पुढे काय झालं मला माहीत नाही, पण आता खरं तर आज आम्ही 14 महिने झाले त्रासून गेलेलो आहोत, कारण अनेक वर्षानुवर्ष आंदोलन करून सुद्धा जर 14 गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे? आम्ही सत्ताधारी आहोत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा सरकार आहे, तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठे? म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ। मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा, आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका, हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या इथे बैठक लावू। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, आणि हा प्रश्न तातडीने निकालित काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं, मीही सांगतोय, पदाधिकारी सांगतोय। नाही झालं ते 30 तारखेला अधिवेशन आलेलं आहे। मी खरं तर आयुक्तांवर आशीर्वाद उठतोय, कारण आयुक्तांचं काम आहे काम करणं। एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचं GR दिला असेल तर मग कोणी असू द्या, कुठलाही पक्षाचा असू द्या, त्याचं न ऐकता ते 14 गावांचा विकास केला पाहिजे। म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार आहे। तक्रारपेक्षा आमची 14 गावांची कामं झाली पाहिजेत, ती कामं होत नाही म्हणून विधानसभेवर आम्ही विषय घेणार।